दुसऱ्या बंगल्यामध्ये त्यांच्याकडे येणारे कुणी गेस्ट कुटुंबातले वगैरे त्यांच्यासाठी एक असतं. तिसऱ्यामध्ये ते स्वतः राहतात आणि चौथ्यामध्ये असा रोजच्या वर्षांकरतात आज कुठं काय आलं आहे अशा एक साधारणतः 120 असे विभाग आहेत. त्या 120 विभागामध्ये टाइम्सने आज काय लिहिलं आहे, इंडियन एक्सप्रेसचा अग्रलेख काय आहे, आणखीन काय 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 वगैरे हे सगळं बघणारं अशी एक व्यवस्था अतिशय उत्तम आणि त्या ठिकाणी केली. आणि ती यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे तिचा प्रभाव फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर टीका टिप्पणी प्रचंड जर झाली असेल तर तिचं वचन लावलं तरी तिकडं कळतं. म्हणजे मालकांच्या तुम्हा लोकांची नाही. आणि तेव्हा जिथं सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते. चांगलं असेल तर चांगलं सांगतात असं ऐकतो, पण चांगलं नसेल तर त्या संबंधीची काही सूचना असते ती फार स्वच्छ कळवली जाते. ही बदल यापूर्वी कधी बघायला मिळत नव्हते, ते हल्ली बघायला मिळतात. माझा एक प्रश्न आहे की तुमचे अनेक किस्से आम्ही ऐकले आहेत संपर्काचे, वैयक्तिक संपर्काचे बातमीदारांबरोबरचे. तर आता असे मनातलं व्यक्त करावं असे बातमीदार आपल्या जवळ आपण म्हणजे बोलावं असं वाटेल असे बातमीदार आहेत का, आणि आपण त्यांना आपली जादू सांगता का? खरं सांगू का, माझा पहिला इतका कॉन्टॅक्ट राहिला नाही. म्हणजे तुमच्याकडे मी कधी आलो पूर्वीच्या काळात तर 70% लोकांना मी ओळखत असे नावाने. आता मगापासून मी विचार करतोय, मला 3-4 लोक दिसत आहेत. हे आता आहेत का नाहीत माहिती नाही. आहात का अजून? अच्छा. म्हणजे फार थोडे लोक या ठिकाणी दिसताना त्याचं कारण आहे जनरेशन गॅप आहे. मी काही दुसरं काही कारण नाही. क्षेत्राबद्दल जनरेशन गॅप होईल. त्यामुळे व्यक्तिगत सुसंवाद पूर्वी असायचा. म्हणजे मी पूर्वी इथं उतरायचो, बारामती गेस्ट हाऊस म्हणून एक जागा करायची तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असे, आणि त्याच्या समोरच तुम्हा लोकांचं निवासस्थान होतं. आणि त्या निवासस्थानामध्ये म्हणजे संध्याकाळी गेल्याच्या नंतर मी अनेक आमचे सगळे सहकारी तिथे गप्पा गोष्टी चर्चा या सगळ्या गोष्टी मुक्तपणाने चालायच्या. आज एक तर मी तिथं फारसा राहत नाही, आणि दुसरी गोष्ट समोर पत्रकार कॉलनी जी आहे माहिती नाही तर तिथं पत्रकारच नक्की राहतात का आणखी खूप जातात. पण जे काय असेल तो माझा कॉन्टॅक्ट असा राहिलेला नाही. विचार ना. जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार ठरवायचा आमचा निर्णय झालेला नव्हता. माझा इंटरेस्ट नव्हता, कारण माझ्या पक्षाकडे सगळी मिळून 12 मतं होती. आम्हाला एका पक्षाला निर्णय सफल करावा असं वाटलं, आणि त्याला कारण होतं. कालची लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली. ती एकत्र लढवत असताना डावे, त्याच्यात CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष
हे लिहितात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.